आपल्यासोबत शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंतजी सर, काल देवेंद्र फडणवीसांनी TV9ला मुलाखती दरम्यान सांगितलं की एकनाथ शिंदे जे आहेत ते अपात्र होणार नाहीत, त्यांना आम्ही विधान परिषदेवर घेऊ आणि मुख्यमंत्री तेच राहतील। पहिली गोष्ट अशी आहे, पहिलं वाक्य खूप गंभीर आहे त्यांचं की माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत, निर्देश आहेत बरं का, ते निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांना नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनी न्यायाधिकरण म्हणून काय करायला पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत। त्या निर्देशात त्यांनी निर्णय देण्यापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की जितके काही ताशेरे त्यांनी टाकलेत ते इतके भयानक आहेत की ते ताशेरे बनणं ते स्पष्ट होतं की हे अपात्र होणार। अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, न्यायाधिकरण त्याच्या संदर्भात सातत्यानं त्या पक्षातील लोकांशी आणि वकिलांशी बोलतंय। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। अशा वेळेला राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री ते जाणार नाहीत असं म्हणतात, तो त्यांना या दोघांपेक्षाही मोठा अधिकार आहे का? पुढचं ठीक आहे, त्यांना काय सांगायचं ती, हे कसं काय? आणि म्हणून ही सातत्यानं हे त्यांना सांगावं लागलं, कारण काल परवाकडे त्यांनी ट्विटर, त्यांच्या BJPच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून मी पुन्हा येईन असं म्हटलं आणि तासाभरात ते ट्विटर हँडल डिलीट करण्यात आलं। याचा अर्थ काय? पण धुसफूस आहे, स्पष्ट आहे। बरं, ते बोलतात ते प्रत्येक वाक्य खरं थोडंच होतं। पुन्हा येईन म्हटल्यानं त्यांना उपमुख्यमंत्री करून टाकलं होतं, लक्षात आलं का? म्हणून त्यांची वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचीत का, हा खरा प्रश्न आहे। आणि त्यांची प्रतिमा इतकी महाराष्ट्रात मलिन होते की सातत्यानं खोटं बोलणारे, कुठं कारस्थान करणारे, म्हणून त्यांची प्रतिमा फार वरती येत चाललेली आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भानं जाब विचारणारी एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल सध्या समाज माध्यमावर होत आहे। नारायण राणे यांना मराठा आरक्षणासंदर्भानं प्रश्न जो आहे तो विचारला गेला होता, मात्र त्या ऑडिओ क्लिपमध्ये शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे, काय प्रतिक्रिया? आता मला वाटतं मागे जेव्हा सभागृहात बोलतो तेव्हा पण त्यांनी असेच शब्द वापरले आहेत, अवकात दिखाऊंगा। त्यांची दखल आदरणीय पंतप्रधानांनी घेतली पाहिजे की तुमचा मंत्री देशाचा शिवराळ भाषेत ज्या समाजाचा एक मोठा प्रश्न घेऊन आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलकांसोबत बोलताना इतक्या शिवराळ भाषेत त्या समाजाचा अपमान करतो, तेव्हा त्याला त्या मंत्रिपदावर ठेवायचं की नाही याचा पहिला प्रश्न हा देशाच्या पंतप्रधानांना आहे बरं का, तुम्हाला आहे प्रश्न। आदरणीय पंतप्रधान महोदयांनी अशा मंत्र्याला तुमच्या मंत्रिमंडळात ठेवायचं का, हा पहिला प्रश्न आहे। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी त्या निमित्तानं करतो। सदावर्ते हा माझा माणूस नाही, मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नाही असं ठणकावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं मुलाखतीदरम्यान। कसलं ठणकावून सांगतात? संबंध म्हणून सांगितलं ना, कपट कारस्थान करण्यात ते आहेत, म्हणजे महागुरू आहेत, ते वरती विश्वगुरू आहेत, हे महागुरू आहेत। त्यांना आठवण विचारा की या सदावर्तेंना कोणी भडकवलं होतं जेव्हा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। STच्या संदर्भात त्यांनी केलेलं आंदोलन, त्या संदर्भात केलेल्या मागण्या, आता 1.5 वर्ष झालं ना तुम्हाला, 1.5 वर्षात STचं महाराष्ट्र सरकारमध्ये विलिनीकरण झालं का, किंवा त्यांना 7वा वेतन आयोग तुम्ही दिलात का? हे प्रश्न मूल प्रश्न आहेत। त्या घेऊन जे शक्य नव्हतं असं असताना सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे की शक्य नाही आहे, मग ते शक्य करण्याचं काम तुम्ही करणार होतात, त्यांना भडकवलं कोणी? त्यांच्यावरती 2 नाचे कुठे आहेत, खोत आणि पडाळकर, टाळ मृदुंग घेऊन नाचायचे त्यांच्यावर, तेही एक ब्र काढत नाहीत। मग कोणी नाचवलं बरं? कोणाचा माणूस आहे? हातच्या काकणाला आरसा लागतो का हो? तो तुमचा माणूस आहे, जगभर माहिती आहे। अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही, उपमुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता आणि मुख्यमंत्रीपदी शिंदेच कायम राहतील असंही देखील देवेंद्र फडणवीस यांनी। अजितदादांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे। ते जखम भळबळा घेऊन तिकडे आले होते ईडीच्या कारवाईपासून मुक्त होण्यासाठी।
पण त्याच्या पलीकडे जाऊन असा एक हवा त्या निर्माण झाली उभ्या महाराष्ट्रात. त्यांच्यासोबत गेलेली माणसं, भावी मुख्यमंत्री असे संबंध महाराष्ट्रावर तिथे जिथे जिथे ते जातात तिथे तिथे अशा होर्डिंग्ज उभ्या केल्या जातात. आज त्यांच्या जखमेवर मीठ सोडलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवारांबरोबर गेलेली जी मंडळी आहे त्यांना लक्षात येईल आपण कुणाच्या संगतीत गेलो आहे. हे लक्षात आलं तरी बस आहे. केसानं गळा कापणार नाही ना, कसा कापावा त्याचं हे उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने मिळालेलं आहे. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटलांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे. मनोज जरांगेंनी कॅमेरासमोर न बोलता समोरासमोर बसून येऊन चर्चा करावी आणि सरकार मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेवर आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मग आता ते तुमचं सरकार आपल्या दारी कशाला जाते? तिथे पण जा ना दारी. ते जरांगेंच्या दारी नाही आहे, ते जरांगे प्रातिनिधित्व करतायत. मग जा त्यांच्या दारी आणि बोला. याच्यापूर्वी तर सगळे गेले ना, तुमचे सगळेच उजवे डावे चमचे तिकडे जात होते ना त्यावेळेला. तुमच्या मंत्रिमंडळात ते लोक जात होती, तेव्हा काय झालं? आत्ताच का हा प्रश्न निर्माण झाला? मग सरकार आपल्या दारी असेल तर मग ते ह्यांच्या दारी का जात नाही याचं उत्तर द्या. जा आणि सांगा ना. खोटारडेपणाचा कळस आहे हो. तेव्हा सुद्धा तुम्ही मराठा समाजाला भडकवून ते मराठा समाज अभिमान वाटतो. खरं सांगतो की त्यांनी इतकं शांततापूर्ण आंदोलन उभ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवलं. कसं आंदोलन, नेतृत्व कोणी नव्हतं करत. वैशिष्ट्य आहे त्या आंदोलनाचं, कोणी लिडरशिप करत नव्हतं. सारा मराठा समाज शांततापूर्ण येऊन आंदोलन करतो. इतका आदर्शपणे त्यांनी आपली मतं नोंदवल्यानंतर त्यांच्याशी तेव्हा सुद्धा तुम्ही खेळवाडच करतो. तेव्हा तुम्ही आदरणीय उद्धवजींना सांगत होता तुम्हाला जमत नाही, आमच्या हातात द्या, आम्ही 40 दिवसात करू. काय झालं त्याचं? काढा ना. मी तुम्हालाच विनंती करतो त्याच्या आर्काइव्ह्ज दाखवत जाओ. हे देवेंद्र फडणवीस पूर्वी मराठा समाजाच्या आंदोलनाशिवाय काय म्हणाले होते? जेव्हा आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले हे दाखवून द्या, म्हणजे कळेल हे किती खोटारडे लोक आहेत ते. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, कॅमेरामन प्रसाद पवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.